नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा किल्ल्याबद्दल जो फक्त दगड-विटांचा किल्ला नाहीये, तर तो आहे मराठा साम्राज्याची राजधानी आणि स्वराज्याचा तेजस्वी साक्षीदार, किल्ले रायगड. याच्या भव्यतेची कल्पना करायची असेल तर हा आकडा बघा. समुद्र सपाटीपासून तब्बल 2700 फूट उंच. ही उंचीच आपल्याला सांगून जाते की हा गड किती अभेद्य असेल. आणि म्हणूनच रायगडला अगदी बरोबर म्हटलं जातं, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत विराजमान झालेला स्वराज्याचा मुकुट. त्याची जागा आणि रचनाच इतकी विलक्षण आहे. चला तर मग जरा जवळून बघूया की निसर्गाने आणि मानवी कौशल्याने मिळून या गडाला इतकं खास, इतकं अभेद्य कसं बनवलंय. हे बघा, रायगडची ताकद आहे ना, ती दुहेरी आहे. म्हणजे एका बाजूला सह्याद्रीचे ते उंच रौद्र कडे जे नैसर्गिक संरक्षण देतात, आणि दुसऱ्या बाजूला मानवाने बांधलेली ती भक्कम तटबंदी आणि बुरुज. या दोन्ही गोष्टींमुळे शत्रूसाठी हा गड जिंकणं म्हणजे जवळजवळ अशक्यच होतं. आता आपण रायगडच्या इतिहासातल्या त्या सुवर्ण क्षणाकडे वळूया. एक अशी घटना जिने एका साध्या डोंगराला थेट साम्राज्याचं सिंहासन बनवलं. हे स्थित्यंतर किती मोठं होतं याची कल्पना करा. जो आधी फक्त रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा, तोच छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे थेट मराठा साम्राज्याची अधिकृत राजधानी बनला. केवढा मोठा बदल हा. आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला 1674 साली. याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रायगडचं नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं. चला, आता आपण एक फेरफटका मारूया गडावर आणि बघूया त्या ऐतिहासिक वास्तू ज्या आजही आपल्याला तो गौरवशाली इतिहास सांगतात. ही आहे राजसदर. कल्पना करा, याच जागेवरून स्वराज्याचा सगळा कारभार चालायचा. इथेच मोठे मोठे निर्णय व्हायचे, न्याय दिला जायचा. स्वराज्याची धुरा याच ठिकाणाहून सांभाळली जायची. राजसदरेच्या अगदी जवळच आहे राणीवसा. हा भाग होता राजघराण्यातील स्त्रियांसाठी, राण्यांसाठी, जिथे त्यांचं खाजगी आयुष्य होतं. एका बाजूला राजकारण तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक जीवन. आणि मग येतं ते जगदीश्वर मंदिर. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं होतं. हे त्यांच्या श्रद्धेचं एक मोठं प्रतीक आहे. गडावर एक असे ठिकाण आहे जे पाहिल्यावर अंगावर काटा येतो, ते म्हणजे टकमक टोक. असं म्हणतात की स्वराज्याशी बेमानी करणाऱ्यांना इथूनच शिक्षा दिली जायची. एक कठोर संदेश देणारे हे ठिकाण. आता एका अशा वास्तूकडे वळूया जी शौर्याची कहाणी सांगते. हिरकणी बुरुज. ही फक्त एक भिंत नाहीये, ही आठवण आहे हिरकणी नावाच्या एका आईची, जिने आपल्या तान्ह्या बाळासाठी अशक्य वाटणारा कडा उतरला होता. तिच्या त्या धाडसाला हा सलाम आहे. आणि सर्वात शेवटी पण सर्वात महत्त्वाचं ठिकाण, याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. एक असं पवित्र स्थळ जिथे आल्यावर प्रत्येकाचं मस्तक आदराने झुकतंच. आता आपण बघूया की इतकी वर्ष उलटून गेली तरी रायगडचं महत्त्व जराही कमी का झालेलं नाही. आजही तो आपल्यासाठी गौरवाचं प्रतीक का आहे. कारण रायगड आज फक्त एक किल्ला उरलेला नाहीये, तो इतिहास अभ्यासकांसाठी एक जिवंत पुस्तक आहे, जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आश्चर्य आहे, आणि महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येकासाठी तर एक स्फूर्तीस्थान आहे. खरंच, एका वाक्यात सांगायचं झालं तर रायगड हा महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान आहे. यापेक्षा जास्त काही बोलायची गरजच नाही. एका साम्राज्याचा अभिमान असलेला हा किल्ला, हा आपला अमूल्य वारसा आहे. तर जाता जाता एक विचार करूया की हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत असाच पोचवण्यासाठी आपण काय करू शकतो. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.